नमस्कार ॲस्पिरंट्स. तर चला पाहूया उत्तर मौर्य काळ. तर आपण जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर इकडे आय लिंक आहे. इथनं पूर्ण प्लेलिस्ट आहे. तर तिकडं तुम्ही पाहू शकता. चला मग. तर एवढे सोर्सेसमधनं घेतलेलं आहे हे. तर मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर पुष्यमित्र शुंगांनी मगध साम्राज्यावर ताबा घेतला आणि मात्र इसवी सन पूर्व 185 नंतर भारतीय उपखंडात अनेक लहान-मोठी स्वदेशी आणि विदेशी राजवट उदयाला आल्या आणि त्यांनी भारताच्या इतिहासावर खोल प्रभाव टाकला. तर बघा, मौर्य साम्राज्य जेव्हा ऱ्हास झाला त्यांचा, तर त्यानंतर खूप म्हणजे असं काही मेजर रूलर नव्हते. तर त्यामुळे खूप सारी आक्रमणं पण झाली. इव्हन हे आपल्या आयुष्यात पण लागू होतं. जर तुम्ही कुठेतरी वीक पडला ना, तर तुमच्यावर पण खूप सारे आक्रमण होतील. तर तुम्ही थोडं स्ट्राँगच राहायचा प्रयत्न करा. भले किती पण भयंकर काळ असू दे. आणि चला पाहूया आता. पुष्यमित्र शुंग ब्राह्मण धर्माचे अनुयायी होते आणि काही लेखांमध्ये त्यांना बुद्ध धर्माच्या दमनकर्त्याप्रमाणे दाखवले गेले असले तरी त्यासंबंधी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. उत्तर-पश्चिम भारतात इंडो-ग्रीक, पार्थियन, कुशाण आणि शक आक्रमण म्हणून आलेत. बघा, आता जसं सांगितलं मी तुम्हाला, जसा ऱ्हास झाला मेजर जेव्हा एम्पायर तुटतो, तर आणि बघा आता असाही प्रश्न येऊ शकतो यू-पी-एस-सीने तर जसं मेन्समध्ये विचारलेला, की सगळे जे युद्ध होते ते पानिपतच्या त्या एरियामध्येच का झाले सगळे युद्ध मेजरली? तर त्याच्या मागची कारणं काय होती मेजरली जर पाहायला गेलं तर पहिला होता जिओग्राफिकल रिझन. जिओग्राफिकल म्हणजे काय भौगोलिक काय प्रॉब्लेम होता? तर इथं नॉर्थ वेस्टला आता नॉर्थ वेस्टला काय म्हणतात माहीत नाही. पण नॉर्थ वेस्टला आपले हिमालयज आहेत. पूर्ण तिन्ही बाजूंनी आपले समुद्र आहेत आणि एकच साइड आपल्याला भेटते जी की आहे नॉर्थ वेस्टची. ठीक आहे. तर नॉर्थ वेस्टमध्ये काय भेटलं? तर सगळे पासेस होते. हिमालयज बोलतोय आपलं पासेस, खिंड वगैरे होते. तर त्यामुळे त्यांना आक्रमण करायला सोपं होतं. तर ठीक आहे तिथनंच जास्त करून तुम्ही बघू शकता, की जे उत्तर-पश्चिम आहे भारत, तर त्यामध्ये सगळे वेगवेगळे आलेत आणि याबद्दल आपण जाणणारच आहोत. इंडो ग्रीक, पार्थियन, कुशाण, शक. ठीक आहे. तर दक्षिण भारतात सातवाहन, चोळ, चेरा आता बघा हे झाले उत्तर-पश्चिम. मग दक्षिणमध्ये पण त्यांनी वेगवेगळे झालेले. जसे की सातवाहन झाले, चोळ, चेरा आणि पांड्या. ठीक आहे. यासारख्या स्वदेशी राजवटी पण उदयाला आल्या. उत्तर मौर्य काळ सांस्कृतिक देवाणघेवाण, नव्या कलात्मक आणि स्थापत्य केंद्रांचा उदय आणि व्यापार वृद्धीमुळे समृद्धीचा काळ ठरला. ठीक आहे. तर ते पण पाहूया आपण कसं कसं काय ठरलं ते सगळे आता चालू करूया. आता या काळातील महत्त्वाचे ग्रंथ आणि माहितीचे स्रोत कुठलेत? तर गार्गी संहिता असेल हे, संहित्रा झाले ते, ठीक आहे. पतंजली यांचे महाभाष्य, कालिदासाचे मालविकाग्निमित्रम, ठीक आहे. बाणभट्टाचे हर्षचरित्र, नागसेनकृत मिलिंदपनो आणि हे नागसेनचं मिलिंदपनो जे आहे ना, तर ते यू-पी-एस-सीने प्रश्न विचारलेला. तर अशा बाबतीत हे खूप गरजेचं आणि खूप इम्पोर्टंट आहेत हे स्रोत, ठीक आहे. ग्रीक लेखक प्लिनी, प्लुटार्क, टोलेमी यांचे लेख पण आहेत. तर हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. पोस्ट मौर्यन पिरियड म्हणतात त्याला. आता उत्तर मौर्य स्वदेशी राजवटी. आता कुठल्या-कुठल्या राजवटी आलेल्या? तर शुंगवंश. शुंगवंश म्हणजे संस्थापक कोण होते? तर पुष्यमित्र शुंग. मौर्य साम्राज्याच्या सेनापती. त्यांनी बृहद्रथ मौर्याला राजाला म्हणजे ते शेवटचे राजे होते. राजाला मारून शुंग वंशाची स्थापना केली. ठीक आहे. राजधानी विदिशा होती. पुष्यमित्रांचे पुत्र अग्निमित्र शुंग यांनी सांची व भरूच होतं ते. येथील स्तूपांचे जीर्णोद्धार जीर्णोद्धार येथे केले व त्या ठिकाणी सुंदर शिल्पयुक्त द्वारांची निर्मिती केली. त्यांनी अश्वमेध, राजसूय आणि वाजपेयी यांसारखी वैदिक यज्ञ केली. आता ते हे याबद्दल तुम्हाला माहिती असेल. हे जे यज्ञ असतात ते आपलं जे वर्चस्व आहे दाखवण्यासाठी ते वेगवेगळे हे यज्ञ करतात. ठीक आहे. वैदिक काळापासून हे चाललेले आहेत. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, की हे तिघांचा अर्थ काय आहे? ठीक आहे. कालिदासाच्या मालविकाग्निमित्रम ठीक आहे. आता हे जो आय गेस इंग्लिशमध्ये चांगलं प्रोनाऊन्स झालं असतं, पण हे मराठीत पण असंच आहे माझ्या मते. ठीक आहे. मध्ये अग्निमित्र यांचे वर्णन नायक म्हणून केले आहे. त्यांच्यानंतर सुज्येष्ठ आणि वसुमित्र यांनी कारभार केला आणि या कालखंडात ब्राह्मण धर्माचा पुनरुज्जीवन व भगवत धर्माचा प्रसार झाला. बघा आता जसं बुद्धिझमवर त्यांचं जरा म्हणजे थोडे नाराजच होते ना, ब्राह्मण पण होते आणि पुष्यमित्र शृंग पण ते त्यांना आवडलं नव्हतं, की सगळे यज्ञ वगैरे त्यांचं जे वर्चस्व होतं ते खूप खाली गेलेलं. तर हे तर ब्राह्मणमध्येच होते म्हणजे त्यांचाच ब्राह्मण धर्म होता. तर त्यात त्यांनी पुनरुज्जीवन केलं आणि भगवत धर्म म्हणजे आपलं भगवतिझम ठीक आहे, धर्माचा प्रसार झाला. शुंग राजा भगभद्र यांनी विदिशा येथे हेलिओडोरस स्तंभ उभारला आणि हा स्तंभ वासुदेवाला अर्पण केला असून त्यावर संस्कृत लेख आहेत. ठीक आहे. इसवी सन पूर्व 100 मध्ये आहे ते. आता कण्व वंश पाहूया. तर शुंग वंशाचा अंतिम राजा कोण होते? तर देवभूती. याला त्याच्या मंत्री वासुदेव याने ठार मारून कण्व वंशाची स्थापना केली. ठीक आहे. पुराणांमध्ये कण्व राजांना
शुंगभृत्य म्हणजे शुंगांचा सेवक असे म्हटले आहे. त्याचे साम्राज्य मुख्यतः पूर्व भारत व मध्य भारतात होते आणि राजधानी काय होती? विदिशाच होती. कण्व राजे ब्राह्मण होते आणि त्यांनी आपली उत्पत्ती ऋषी कण्व यांच्याशी जोडली आहे. आणि कण्व वंशाचा अंतिम राजा कोण होते? तर सुसरमन. हे लक्षात ठेवा. त्याचा वध सातवाहन शासकांनी केला होता. ठीक आहे. आता सातवाहन वंश पाहूया. म्हणजे बघा एकानंतर एक वंश यात येतच गेले. ठीक आहे. वर्चस्व असण्यासाठी आणि मेजर बघा जास्त रुलिंग पण नाहीये त्यांचा. इथं बघा 75 ते 30. मग इथं बघा 230 ते 220. जास्त म्हणजे जास्त काळ नव्हते. मला वाटतंय सातवाहन जरा जास्त होते. 300 वर्षाच्या पेक्षा जास्त राज्य केलं यांनी. आता हे 230 आणि 220 असं नाहीये. ठीक आहे. 230 इसवी सन पूर्व आहे. म्हणजे ह्याची जी टाईमलाईन आहे ना, खाली-खाली होत जाणार. 230, 220 मग ते असं करत 100 मग 1, 2 मग अ, अ, जे होते जीसस ख्राईस्टचा जन्म आहे, तर ते 0 मानलं जातं. त्यानंतर मग 1, 2 मग तसं 220 आहे. ठीक आहे. टोटल 500 वर्ष आहे ॲक्चुअली बघितलं गेलं तर. पण लास्टचेच नाही पकडत. मेजरली तर 300 वर्ष पकडले जातात. ठीक आहे. पुराणानुसार सातवाहनांनी सुमारे 300 वर्ष राज्य केले. सातवाहनांनी मौर्य साम्राज्यानंतर दख्खन प्रदेशात सत्ता स्थापन केली आणि पुराणांमध्ये सातवाहनांचा उल्लेख आंध्रभृत्य आणि आंध्र जातीय असा केला आहे. ठीक आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे. असाही प्रश्न येऊ शकतो की आंध्रभृत्य आणि आंध्र जातीय हे कुणाला म्हटलेलं आहे? तर सातवाहन वंश आहे किंवा सातवाहनांना. पुराणानुसार सातवाहनांनी सुमारे 300 वर्ष राज्य केलेले आहे. ऐत्रीय ब्राह्मण हे लक्षात ठेवा. ग्रंथात त्यांनी विश्वामित्र ऋषींचे वंशज म्हणून सांगितले आहेत. ऐत्रीय ब्राह्मण कशाच्या संबंधात आहेत? तर सातवाहन हे लक्षात ठेवा. वन प्रदेशात गाव स्थापन करण्यासाठी जंगल साफ करण्यात आली आणि गोदावरी झाले ते गोदावरी आहे. ठीक आहे. कृष्णा डेल्टा म्हणजे गोदावरी आणि कृष्णा डेल्टा रिजनमध्ये भागात संपर्क सुधारण्यासाठी रस्ते बांधण्यात आलेले. ओके. चला आता महत्त्वाचे सातवाहन राजे पाहूया. हे खूप, खूप, खूप इम्पोर्टंट आहेत. ठीक आहे. सतकर्णी किंवा सतकर्णी 1 इसवी सन पूर्व 106 ते 130 तर त्यांना दक्षिण पथाचा अधिपती असे म्हटले गेलेले आहे. त्यांनी पश्चिम मालवा, अनुपा म्हणजे नर्मदा खोरे आणि विदर्भ, बेरार जिंकलेले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर शकांनी नाशिकवर आक्रमण करून सातवाहनांना आंध्र भागात परत पाठवले. ठीक आहे. त्यानंतर हाला कसंही नाव असेल, पण हाल लक्षात ठेवा. इसवी सनच आहे 20 ते 24. मत्स्य पुराणानुसार हाल सातवाहन वंशाचा 17वा राजा होता आणि त्याने गहा सप्तसाई म्हणजे गथा सप्तसती आहे गेस. गहा सप्तसाई आहे. हा प्राकृत भाषेतील गहा लिहिलं इथं. पण आता तुम्ही मला करेक्ट करून समजावा की काय आहे? गाथा आहे का गा आहे? ते बघा. हा प्राकृत भाषेतील काव्यसंग्रह संकलित केला. त्याचा सेनापती कोण होते? तर विजयानंद यांनी लंकेत सिलोन म्हणजे कुठला लंका? श्रीलंकावाली यशस्वी मोहीम राबवली होती. हे लक्षात ठेवा. गौतमीपुत्र सतकर्णी हे सगळ्यात इम्पोर्टंट आहेत हां, सातवाहन. मेजर सातवाहन बोलू शकतो आपण. 107 ते 130 पर्यंत. त्यांच्या नेतृत्वाखाली सातवाहनांनी शकांवर आक्रमण करून पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जिंकले. म्हणजे बघा ह्यांनी परत ती जे इथं जे हारलेले, तर त्यांनी परत ते विजय मिळवला. आणि हे गौतमीपुत्र आता बघा नावातच आहे गौतमी म्हणजे कोण होती? त्यांची आई होत्या. तर बघितलं गेलं तर जे आईंचं नावच लावायचे, पण होती कुठली? तर पॅट्रिआर्कीच होती. पितृसत्ता म्हणतात आय गेस. ठीक आहे. तर त्यांचे साम्राज्य दक्षिणेत कृष्णा ते उत्तरेत मालवा, सौराष्ट्र आणि पूर्वेत बेरार ते पश्चिमेत कोकणपर्यंत विस्तारलेले होते. हे खूप इम्पोर्टंट आहे. असाही प्रश्न येऊ शकतो, की त्यांचं जे राज्य होतं ते कुठपर्यंत आहे. त्यांच्या आई गौतमी बलश्री यांच्या नाशिक येथील लेखात बघा हे थोडंसं एआयनं ट्रान्सलेट केलंय. तर जर इकडे-तिकडे स्पेलिंग मिस्टेक होत असेल तर ते मला प्लीज कळवा. ठीक आहे. कारण की आता सगळं मी जर करत बसलो स्वतःने तर माहिती आहे तुम्हाला 1 वर्ष लागेल मला सगळं कन्व्हर्ट करायला. तर एआयनुसार मी हे सगळं कन्व्हर्ट केलेत. तर ते पण मला सांगा. ठीक आहे. नाशिक लेखात त्याला शक, पल्लव व यवनांचा नाश करणारे म्हटलेले आहेत. आणि त्याने संन्यासांना 200 निवर्तन जमिनीचे दान दिल्याचा उल्लेखही या लेखात आहे. ठीक आहे. त्यांनी दान पण भरपूर केलेले आहे. हे लक्षात कळून येतं. आता त्यानंतर येतात वशिष्ठपुत्र पुलयामी. इसवी सन पूर्ण 130 ते 150 पर्यंत 154. त्याने सातवाहनांना सत्ता कृष्णा नदीपर्यंत वाढवली आणि बल्लारी जिंकले. ठीक आहे. कन्हेरी लेखानुसार त्याने शक राजा हे खूप इम्पोर्टंट शक राजा आहेत. रुद्ररामान 1 याची कन्या विवाहासाठी घेतली. हे खूप इम्पोर्टंट आहे. वशिष्ठपुत्र पुलयामी. पुलयामी कसंही उच्चार कसंही करा, पण हे लक्षात ठेवा ना. रुद्रदामन 1 त्यांची कन्या. या विवाहामुळे 2 साम्राज्यातील वैर थोडक्यात मिटले आणि अमरावती स्तूपाचे नूतनीकरण त्याच्याच काळात झाले. ठीक आहे. अमरावती स्तूप पण लक्षात ठेवा. यज्ञश्री सत्कर्णी हे पण खूप महत्त्वाचे आहेत. त्याने शकांकडून हे बघा शॉर्टमध्ये केलेलं आहे. म्हणजे जास्त असं आपल्याला पूर्ण बुकिश टाइप नाही भेटणार तुम्हाला. ठीक आहे. आणि हे सोर्सेस मला नाही वाटत कुठं भेटले पण असतील तुम्हाला मराठीत. ठीक आहे. तर हे मला नाही वाटत तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरज आहे.
आणि ह्याला खूप एफर्ट्स लागतात, तर तुम्ही प्लीज लाईक करा. ठीक आहे. तेवढंच बूस्ट होईल आणि तेवढंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल. आता यज्ञश्री अ, सतकर्णी. त्याने शकांकडून मालवा, कोकण परत मिळवले आणि पुढे शक साम्राज्य दुर्बल झाल्यानंतर त्याने काठियावाड, उत्तर आणि कृष्णा डेल्टा, दक्षिण भाग जिंकला. पॉलिटिकल हिस्ट्री खूप इम्पोर्टंट आहे. पॉलिटिकल हिस्ट्रीवर प्रश्न येतातच येतात आणि असे जे पर्सनॅलिटीज आहेत, तर याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूपच वाढतात. आणि आता बघितलं गेलंय तुम्ही पेपर भले किती पण अवघड असलं तरी 117, 118 असा स्कोर यायला लागलाय पोरांचा. म्हणजे जे लास्टचा पोरगा होता त्याचा 117 आहे. म्हणजे पोरांनी किती स्कोर केला असेल तुम्हाला ठाऊक असेलच मग. 120च्या वरतीच पाहिजे आपला टार्गेट आता. सातवाहन साम्राज्याचे सांस्कृतिक व सामाजिक जीवन. आता तुम्ही असं नाही बोलून चालणार, की बाबा हिस्ट्री मला आवडत नाही आणि मला सायन्स कळतच नाही. मला समाजसुधारक मला पाठच नाही करायचे. मग पुढच्या वर्षी लवकर या. ठीक आहे. ठीक आहे. चला आता सातवाहन साम्राज्य सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन पाहूया. भौतिक संस्कृती. दख्खनमधील लोकांनी लोखंडाचा वापर व शेतीत पारंगता होती. ठीक आहे. पारंगतता होती. ठीक आहे. कसंही असो. त्यांनी करीमनगर आणि वरंगळ हे लक्षात ठेवा. करीमनगर आणि वारंगळ, वारंगळ आहे. ठीक आहे. वारंगळ, वरंगळ कसंही असेल. येथून लोखंड आणि कोलार क्षेत्रातून सोने उपसले. ठीक आहे. लीड, सीसीज म्हणतात त्याला. हे सातवाहन काळातील प्रमुख धातू होते. ठीक आहे. लेड लक्षात ठेवा. आपल्याला वाटेल दुसरं काहीतरी असेल, कॉपर असेल किंवा ब्रॉन्झ असेल, पण लेड होतं. ठीक आहे. सातवाहनचे नाणेचं धातू कुठलं होतं, तर लेड. हे पण खूप खूप इम्पोर्टंट आहे. आय गेस सातवाहनांचे जनक विचारलेले, आय गेस फाउंडर विचारलेले ना? तर ते पण लक्षात ठेवा. तांबे आणि कांस्याचेही नाणे वापरले गेलेत. असं नका समजू की लेडच वापरले. तांबे आणि कांस्याचे पण वापरले, पण लेड पण लक्षात ठेवा. असंही येऊ शकतो की नाणे धातू कुठले-कुठले होते. लेड, तांबे आणि कांस्य. भट्टीत भाजलेले विटा, छपरासाठी टाइल्स आणि भूमिगत गटारांचं यांचा वापर झालेला आढळतो आणि आंध्र प्रदेशात तटबंदी असलेली शहरे आणि असंख्य गावे होती. चला, ठीक आहे, असू दे. समा सामाजिक स्थिती कशी होती? 4 वर्णांची व्यवस्था होती, जी गौतमीपुत्र सतकर्णी यांनी पुनर्स्थापित केल्याचा दावा केला आहे आणि शहरातील व्यापारी आपल्या शहरांच्या नावावरून ओळखले जातात. जसे महाभोज, महारथी, महासेनापती समाजातील वरच्या स्तरावर होते आणि व्यापाऱ्यांनी बौद्ध भिक्षूंना भरघोस दान दिली. मातांचा सन्मान होता म्हणून राजे आईच्या नावावरून ओळखले जातात. जसे गौतमीपुत्र, वशिष्ठपुत्र हे जे आहेत ते आईचे नाव आहेत. तरी राजसत्ता पितृसत्ताक होती आणि कारण गादी पुरुष वारसाच दिली जायची. म्हणजे मेल डॉमिनन्सच होता, पण नाव होतं आईचं. असं लक्षात ठेवा. धार्मिक जीवन कसे होते? तर सातवाहन राजे ब्राह्मण होते. वैदिक परंपराचा अवलंब करत त्यांनी अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ केले आणि सातवाहन काळात वैष्णव संप्रदाय, कृष्ण व वासुदेव इत्यादी लोकप्रिय होते आणि बौद्ध धर्मालाही तितकेच प्रोत्साहन मिळाले. असं नका समजू, की जरी सातवाहन ब्राह्मण होते, तर त्यांनी असं पुष्यमित्र शुंगांसारखं त्यांनी सगळं वधन बुद्धिझमला नाही करायचं असं नाही केलं त्यांनी. त्यांनी बौद्ध धर्मालाही तितकंच प्रोत्साहन दिलं. नाशिकमध्ये 3 विहार आहेत, जे दुसऱ्या शतकात बांधले गेले होते आणि येथे नहपान आणि गौतमीपुत्र सतकर्णीचे शिलालेख आढळतात. या काळात बोधिसत्व संप्रदाय लोकप्रिय झाले आणि ज्यामध्ये कुणीही बुद्धासारखा बोध प्राप्त करू शकतो असे मानले जाते. म्हणजे बघा त्यांनी थोडं डिसेंट्रलाइज केलं. इव्हन डेमोक्रटाइज बोलू शकतो, की लोकांपर्यंत तुम्ही बुद्धांसारखा बोध पण प्राप्त करू शकतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बौद्ध भिक्षूंनाही जमीन व आर्थिक मदत देऊन धर्माला चालना दिली गेली. महायान बुद्धिझम इथं झालं. संप्रदाय कारागीर वर्गात प्रचलित झाला आणि महायान बुद्धिझम कुठल्या मला सांगा संमेलनात झालेलं? ते पण मला कळवा. नागार्जुनकोंडा व अमरावती आंध्र प्रदेशमध्ये आणि व नाशिक, जुन्नर महाराष्ट्र या बौद्ध तीर्थस्थळे बनली. ठीक आहे, माहिती असतील. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. प्रशासन कसं होतं ते पाहूया. धर्मशास्त्र व राजा. सातवाहन राजे धर्मशास्त्रांचे पालन करणारे होते आणि राजा म्हणजे धर्माचा रक्षक अशी संकल्पना होती. राजांना राम, भीम, अर्जुन यांसारखे दैवी व पौराणिक नायकांशी तुलना केली गेली. प्रशासन व्यवस्था कशी होती ते पाहूयात आता. अशोक काळातील अनेक प्रशासनिक रचना कायम ठेवण्यात आल्या. जिल्हा आहाराच्या अंडर होते. अधिकारी महामात्र किंवा अमात्य. आता बघा हे जे होते, ते जनरली जे धर्मप्रसार करण्याचे असते ना, ते अधिकारी होते. महामात्र आणि अमात्य. इव्हन प्रशासन पण व्यवस्था सांभाळायची. राज्याला नागरी व लष्करी राज्यपालांमार्फत विभागले गेले होते आणि ग्रामीण प्रशासन कसं होतं? गौलमिका. हे गौलमिका एका लष्करी रेजिमेंटचे प्रमुख होते. गौलमिक लक्षात ठेवा. 9 रथ, 9 हत्ती, 25 घोडे आणि 45 पायदळ सैनिक यांच्यात नियंत्रणात होती. लष्करी रचना कशी होती? सातवाहन सैन्य 1,00,000 पायदळ होते, 2,000 घोडदळ आणि 1,000 हत्ती. कटक आणि स्कंद यांसारखे शब्द त्यांच्या शिलालेख वारंवार दिसून येतात. यावरून त्यांच्या राज्याचे लष्करी स्वभाव स्पष्ट होते. कटक आणि स्कंद लक्षात ठेवा. गौलमिका, आहार असे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. त्यांनी डेप्थ वाढवली आहे आणि इव्हन आता तर यू-पी-एस-सी पॅटर्न केलंय. तर आपण आता एवढं जे चाललंय, जे आपले सोर्सेस आहेत तेच पकडून जर धरलं, तर ते अवघड होऊन जाईल. ठीक आहे. धर्म आणि भूमिदान धोरण.
आता ब्राह्मण व बौद्ध भिक्षूंना करमुक्त खेडी दान आणि हे भाग प्रशासनापासून स्वतंत्र होते. धर्माच्या प्रचारासाठी राज्यांनी सक्रिय भूमिका घेतली होती. आता ते सरदार वर्ग फ्युडेटरीज कसे होते तर 3 स्तरांचा सरदार वर्ग होता. राजा, महाभोज आणि सेनापती. राजा जे होते ते स्वतःचे नाणे टाकण्याचा अधिकार होता. महाभोज आणि सेनापती वेगवेगळ्या स्तरांचे सरदार होते. सातवाहनकालीन कला आणि स्थापत्य. आता त्यांचे कला आणि स्थापत्य खूप फेमस आहेत. बौद्ध स्थापत्य जसं की चैतन्य विहार. सातवाहन काळात उत्तर-पश्चिम डेक्कन आणि महाराष्ट्रात बऱ्याच चैत्यग्रह आपण पाहिले असतील, जर नाही पाहिले तर पाहून घ्या. ठीक आहे. पूजास्थळे आणि विहार वसतिगृह दगडात कोरून तयार केलेली गेली आहेत. सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कारले. कारले पाहिले असतील तुम्ही. 40 मीटर लांब आहे, 15 मीटर रुंद आणि 15 मीटरच उंच आहे. नाशिक येथे 3 विहारे आहेत. नहपान गौतमीपुत्र यांच्या शिलालेखांमुळे 2ऱ्या शतकातील आहेत आणि असे मानले जाते. आंध्र प्रदेशातील स्थापत्य कुठले-कुठले? कृष्णा गोदावरी परिसरात अनेक दगडी गुहा वस्तू आढळतात आणि प्रसिद्ध बौद्ध स्तूप कुठले-कुठले? तर अमरावती आणि नागार्जुनकोंडा. ठीक आहे. अमरावती स्तूप जे आहे, ते बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग दाखवणाऱ्या शिल्पांनी सजलेला घुमटाचा आधार 53 मीटर आणि उंची 33 मीटर आहे. नागार्जुनकोंडा सातवाहनांचे उत्तराधिकारी इक्ष्वाकू यांच्या वंशाच्या आश्रयाने विकसित झालेले आणि येथे 24 बुद्ध विहारे व सर्वात जुने ब्राह्मणीय पीठांच्या मंदिराचे अवशेष आढळतात. आता इतर कलावस्तू व व्यापार बघूया. कोंडापूर हैदराबादपासून 65 किलोमीटर अंतरावर येथे टेरिकोटा मातीपासून तयार मूर्ती व त्यांच्या साच्यांचा साठा आढळतो. विशेषतः श्रीमंत वर्गाने वापरलेला आहे. तर बघा हे जे टेरिकोटा आहे ना, ते सगळ्यात कॉमनली वापरलं नव्हतं. तर तो थोड्या ह्याच्यातच भेटतो म्हणून ते असं मानलं जातं, की हे श्रीमंत वर्गाने वापरलेलं असेल. आणि भारताची हत्ती दाताची उत्पादने म्हणजे आयव्हरी ऑब्जेक्ट्स रोम व अफगाणिस्तानात सापडली आहेत. म्हणजे यांचा जो ट्रेड होता तिथपर्यंत गेलाय. आणि यांचा संबंध सातवाहन स्थळावरील हत्ती दात शिल्पांशीही आहे. चला. आता लँग्वेज. सातवाहन काळातील भाषा कुठली होती? तर प्राकृत ही सातवाहनांची अधिकृत भाषा होती आणि त्यांचे सर्व शिलालेख प्राकृत भाषेत ब्राह्मी लिपीमध्येच लिहिलेले होते. अगदी अशोकाच्या शिलालेखप्रमाणेच म्हणजे काइंड ऑफ बोलू शकता अशोक आणि सातवाहन ऑलमोस्ट सिमिलर लाईन्सवरच आहेत. ठीक आहे. काही सातवाहन राजांनी प्राकृत साहित्य योगदान दिले आहे. आणि प्रसिद्ध ग्रंथ गथा सप्तसती. ठीक आहे. तेच. असं गथा सप्तसाई पण म्हणतात, गथा सप्तषष्ठी पण म्हणतात, जसं असेल तसं. आणि राजा हाल यांनी रचल्या मानले जातात. तर हे राजा हाल यांनी गथा सप्तसती किंवा गथा सप्तसाई कसंही आलं तरी हाल लक्षात ठेवा. यामध्ये 700 सुभाषित श्लोक आहेत आणि प्राकृतमधील सर्वात प्रसिद्ध कवी म्हणजे गुणाढ्य. गुणाढ्य लक्षात ठेवा. त्याने लिहिलेला ग्रंथ म्हणजे बृहत्कथा. ठीक आहे. बृहत्कथा कशी करा. हा ग्रंथ आज हरलेला असला तरी त्याच्या महत्त्वाचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. हे खूप इम्पोर्टंट ग्रंथ आहेत. हे लक्षातच ठेवा. मॅच द फॉलोइंग कसंही विचारू शकतात. आता इकॉनॉमिक कंडिशन. सातवाहन काळातील आर्थिक स्थिती कशी होती? मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया आता. सातवाहन व समकालीन राजवंशाची आर्थिक व्यवस्था व्यवस्थित व संघटित होती. असं पण नाही बोलू शकत की ट्रेड एकदम खालवर गेलेला, पण ठीकठाक होता. शेती, उद्योगधंदे व व्यापार यामध्ये सर्वांगीण प्रगती झाली होती. आता शेतीमध्ये पाहूया. एक-एक बघूया आपण आता. ठीक आहे. उद्योगधंदे, व्यापार हे सगळं बघूया आता. शेतीमध्ये काय होतं? लोकसंख्येचा मोठा भाग शेतीवर अवलंबून होता. आत्ता पण आहेत आपणच. तांदळाची पुनर्लागवड, ठीक आहे. पॅडी ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. ही सातवाहन काळातील एक प्रसिद्ध कृषी कला आहे. ही खूप इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. पॅडी ट्रान्सप्लांटेशन प्रश्न येणारच माझ्या मते तरी. कारण की खूप इम्पोर्टंट आहे. मला वाटतं हे पहिल्यांदाच सातवाहन काळातीलच हे झालेलं आहे. कृष्णा व गोदावरी नद्यांमधील प्रदेश हा एक समृद्ध तांदळाचा कोठार मानला जातो. ठीक आहे. आय गेस राईस बॉल ऑफ काहीतरी असं काहीतरी होतं इंग्लिशमध्ये. ठीक आहे, जाऊ दे. ग्रामक्षेत्र म्हणजे शेतीचा भाग कुंपण व रक्षकांच्या मदतीने पक्षी व वन्य प्राण्यांपासून सुरक्षित ठेवला जात होता. उद्योगधंदे आणि कारागीर पाहूया आता. करीमनगर, तेलंगणा येथील उत्खननातून आढळते की सुतार, लोहार, सोनार, कुंभार यांचे स्वतंत्र वस्त्या ठीक आहे. वस्त्या म्हणलं वाटलं. ठीक आहे, वस्त्या होत्या. तर शेतमजूर व इतर कामगार गावाच्या दुसऱ्या टोकास राहत होते. ठीक आहे, कामगार भरपूर होते. करीमनगर व नलगोंडा कसंही असेल. जिल्ह्यातील उत्खननात शस्त्रे, दराती, काटे, वजनमापक, रॉड्स व इतर साधने सापडली आहेत. ठीक आहे. बऱ्यापैकी चांगलं सापडलंय. कॉइन्स आणि गिल्ड्स बघूया. श्रेणी संस्था पण होत्या आणि नाणे व आर्थिक व्यवहार कसे होते ते पाहूया आता. या काळात चांदी, तांबे, शिसे आणि पोटीन या धातूंची नाणी वापरली जात होती. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. व्यापारदृष्ट्या संपूर्ण किनारपट्टी म्हणजेच कावेरीपट्टणम आणि ते ताम्रलिप्ती हा एक मोठा व्यापारिक केंद्र म्हणून ओळखला जात होता. हे पण इम्पॉर्टंट आहे. कावेरीपट्टणम ते ताम्रलिप्ती. हे पोर्ट्स आहेत बाय द वे. पोर्ट्समध्ये बंदरगृह आय गेस. ठीक आहे.
श्रेणी गाईड्स. आता साहित्यांमध्ये 18 प्रकारच्या श्रेणींचा उल्लेख आहे. श्रेणी खूप इम्पोर्टंट आहे. आत्तापर्यंत आपण या श्रेणीचा उल्लेख कुठंच नाही पाहिला, तर सातवाहनांमध्ये पाहिला आहे. श्रेणी संस्था हे त्या काळातील अत्यंत महत्त्वाचे आर्थिक घटक होते. या संस्था कामाच्या नियमांची अंमलबजावणी करत व उत्पादनाची गुणवत्ता आणि किंमत नियंत्रित करत, म्हणजे काइंड ऑफ मार्केट बोलू शकता. यामुळे कारागिरी व ग्राहक यांचे संरक्षण व्हायचे. म्हणजे एक काइंड ऑफ मार्केटच होऊ शकतो. कारण की सगळ्यांचे जे कारागीर आणि जे ग्राहक आहेत, तर त्यांचं जे प्रोटेक्शन आहे, तर हे गिल्ड्स करत होते. इक्ष्वाकू डायनास्टी. भौगोलिक स्थान व कालावधी काय आहे? तर इक्ष्वाकू राजवंश हा सातवाहनानंतर डेक्कन प्रदेशात उदयास आला आणि इनोने अच्छा ठीक आहे. इनोने आंध्र प्रदेशातील कृष्णा गुंटूर परिसरात राज्य केले. त्यांची राजधानी होती विजयपुरी, आजचे नागार्जुनकोंडा आणि हा काळ इसवी सन 3 ते 4 शतकातला होता. इतिहास व पुराणांतील उल्लेख. तर या राजवंशाबद्दलचे ऐतिहासिक तपशील फारसे उपलब्ध नाहीत. म्हणून जास्त यांचे सोर्सेस पण नाहीयेत आणि जास्त आपण वाचनात पण नाहीयेत. मात्र मत्स्य पुराणात त्यांचा उल्लेख श्रीपर्वतीय आंध्र म्हणजे श्रीपर्वतीय आंध्र असं केला जातो. आता असा पण प्रश्न येईल, की श्रीपर्वतीय आंध्र म्हणजे कुणाला म्हटलं? आता ते बघा आंध्र ते आपण हे पाहिलं सातवाहनांचं. काय होतं ते 3 नाव होती काय-काय? आय गेस आपण हे पाहिलेलं. काय होते? इथं नाही. इथं पण नाही. कुठं होतं? कुठेतरी आहे बघा थांबा. येते. आंध्रभृत्य, आंध्र जातीय. तर हे सातवाहन आहेत आणि ह्यांना काय म्हटलंय? इथं कन्फ्युजन होऊ शकतं बघा. एवढं वाचून काढलंय आपण. चला. इथं काय आहे त्यांचं नाव? श्रीपर्वत आंध्र. तर धर्म सांस्कृतिक विशेषता काय? इक्ष्वाकू राजे शैव होते आणि त्यांनी वैदिक विधी व यज्ञ यांचे पालन केले. ठीक आहे. याचबरोबर बौद्ध धर्मालाही त्यांनी राजाश्रय दिला. बघा इथं पण प्रश्न फिरू शकतो, की ते असं पण म्हणू शकतात सातवहन आणि जे इक्ष्वाकू होते, ते बौद्ध धर्माला त्यांनी तेवढा आश्रय दिला नाही. असाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे बौद्ध संस्कृतीला त्यांच्या काळात प्रोत्साहन मिळाले आहे. भले ते शैव असून पण ते बौद्ध धर्मालाही त्यांनी राजाश्रय दिला आहे. आता फॉरेन किंगडम्स पाहूया पोस्ट मॉडर्न पिरियडमध्ये. आता आता जे अनेक परकीय राजवटी उदयास आलेल्या, तर ते पाहूया. त्यापैकी प्रमुख राजवटी आपण पुढीलप्रमाणे पाहूया आता. पहिले आले इंडो ग्रीक. हा क्रम खूप इम्पोर्टंट आहे. पहिले आले इंडो ग्रीक, मग आले काय इंडो शकमन किंवा इंडो स्कायथियन्स किंवा शकाज म्हणतात. त्यानंतर आले पार्थियन्स आणि त्यानंतर आले कुशान्स. तर एक-एक करून पाहूया आपण. तर पहिले आले इंडो ग्रीक उद्भव कसा झाला? उद्भवच आहे ना? ठीक आहे. उदय असू दे. हे अलेक्झांडरच्या ग्रीक सेनापतींचे वंशज होते आणि जे इराण व अफगाणिस्तानमध्ये राज्य करत होते. इसवी सन पूर्व 180 च्या सुमारास ग्रीको-बॅक्ट्रियन राजा डेमेट्रियस याने भारतावर आक्रमण करून पंजाब व दक्षिण अफगाणिस्तान जिंकले. म्हणजे त्यांनी स्टार्टिंग इथनंच केली. ठीक आहे. प्रसिद्ध राजा कोण होते? तर मिनांडर एक सोटर. पाली भाषेत मिलिंद म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यांचे राज्य काबूलपासून रावी नदीपर्यंत व स्वात खोऱ्यापासून अराकोशिया अफगाणिस्तानपर्यंत पसरले होते आणि बौद्ध धर्म स्वीकारलेला राजा होता हा. ठीक आहे. मिनांडर लक्षात ठेवा. मिलिंदपनो वगैरे नागसेन यांनी त्यांच्यावरच लिहिले. त्यांनी उत्कृष्ट नाण्यांची निर्मिती केली, ज्यावरून त्यांच्या इतिहासाची माहिती मिळते. ठीक आहे. आता इंडो स्कायथियन्स पाहूया. उगम हे मध्य आशियातील नोमॅडिक जमाती आहेत. नोमॅडिक म्हणजे काय? ते भटके काइंड ऑफ असतात बघा, फिरत असतात. हिंदुकुश पर्वत ओलांडून भारतात आले आणि सिंध, सौराष्ट्र येथे राज्य स्थापले. राजकीय संघर्ष बघितलं तर सतत सातवाहन आणि कुशाण साम्राज्यांशी संघर्ष होता. सतत उत्तर आणि दक्षिण मध्येच थांबायचे ते. म्हणजे वरनं, खालनं सगळीकडनं म्हणजे त्यांना वारस होतच आहे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट कोण होते? शक. जसं मी अगोदर पण सांगितलंय. रुद्रदामन एक सर्वात प्रसिद्ध शक राजा होते. त्याने जुनागड शिलालेख लिहिला आणि संस्कृतमधील पहिला लांब शिलालेख आहे हा. ठीक आहे. लांब आहे का प्युअर आहे मला वाटतं. प्युअर आहे. प्युअर संस्कृत आहे आय गेस. जुनागड शिलालेख. पण ठीक आहे. हे लक्षात ठेवा संस्कृतमध्ये ह्यांनी लिहिलेलं आहे. रुद्रदामन एक. त्यानंतर आले पार्थियन हे इराण येथील होते आणि व तेथून भारतात स्थलांतरित झाले. इसवी सन 1 ला शतकात भारताच्या उत्तर-पश्चिम भागात त्यांनी छोटेसे राज्य स्थापन केले. प्रसिद्ध राजा कोण होते? गोंडोफेर्नेस. ठीक आहे. लक्षात ठेवा सर्वात प्रसिद्ध पार्थियन राजा. असं येऊ शकतो की पहिले राजा होते, तर हे पहिले नव्हते. सर्वात प्रसिद्ध पार्थियन राजा होते. आणि सांस्कृतिक योगदान काय आहे? तर तख्त-ए-बाही. ठीक आहे. बौद्ध विहार पार्थियन काळातील बांधकाम आहे. आज पाकिस्तानात आहे. युनेस्को वारसा स्थळ आहे हे. युनेस्को हेरिटेज साइट म्हणतात त्याला. ठीक आहे. तख्त-ए-बाही लक्षात ठेवा. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ही नव्हती. इथपर्यंतच होती. मला वाटतंय मी जे ओल्ड एन-सी-ई-आर-टी वाचली, ती नवीन एन-सी-ई-आर-टीमधनं आहे. कुशाणाज उगम. कुशाण हे युझी जमातीचे भाग होते आणि मूळ चायनीज तुर्किस्तान, मध्य एशियामध्ये आहेत हे. ठीक आहे. बघा असाही प्रश्न येऊ शकतो, की कुशाण कुठले आहेत? पार्थियन कुठले आहेत? शकाज कुठले आहेत? आणि इंडो ग्रीक नावातच आहे, पण ठीक आहे. त्यांचा उगम किंवा हे कुठले आहेत किंवा कुठल्या जाती आहेत असाही प्रश्न येऊ शकतो.
प्रांत आणि हे असं मॅच द फॉलोइंग पण येऊ शकतं आणि इव्हन असं येऊ शकतं की क्रम लावा. कशाप्रकारे त्यांनी किंवा उलटा क्रम लावा, की पहिले कोण आलं, नंतर कोण आले. चला. राजकीय विस्तार पाहूया. त्यांनी इंडो ग्रीक, शक आणि पार्थ्यांना पराभूत करून आपले साम्राज्य स्थापन केले. बघा तिघांना हरवलं यांनी तर. राजधानी कुठे होती तर तक्षशिला व पेशावर. नंतर संपूर्ण पंजाब व गंगेच्या पश्चिम मैदान त्यांच्या ताब्यात आले. व्यापार व समृद्धी या काळात मोठ्या प्रमाणावर रोमन सैन्याची नाणी आढळतात आणि यावरून भारत रोम यांच्यातील व्यापार संबंध सशक्त झाले. ठीक आहे. कुशाण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या आता खूप सारे इम्पॉर्टंट आपण पाहणार होतो राजे कुठले-कुठले. कुजल हर्मिस या काबूल खोऱ्यातील कुजल कडफिसीस लक्षात ठेवा. कुजल कडफिसीस या काबूल खोऱ्यातील शेवटचे ग्रीक राजाचे उत्तराधिकारी होता. कुजल हा हर्मियस. त्याने तांब्याची नाणी कॉपर कॉइन चालण्यात आणली आणि त्याच्या नाण्यांवर रोमन प्रभाव स्पष्टपणे दिसतो. त्यानंतर आले विमा खडफिसीस. विमा हा कुजलाचाच पुत्र होता. ठीक आहे. ह्यांचाच पुत्र होता. त्याने साम्राज्याचा विस्तार केला आणि तक्षशिला व पंजाब आपल्या साम्राज्यातील सामील केले. त्यानंतर आले खूप इम्पॉर्टंट सर्वात प्रभावशाली कुशाण कोण होते तर कनिष्क. ठीक आहे. त्याने कैसर हा कैसर ही उपाधी स्वतःला स्वीकारली रोमन सम्राटांसारखा. ठीक आहे. त्याच्या राज्यामध्ये पुढील भाग होते उत्तर प्रदेश, पंजाब, काश्मीर, उत्तर पश्चिम सरहद प्रांत आणि सिंधमधील बहावलपूर आणि त्याच्या राजश्रयातच चौथी बुद्ध संमती म्हणजे काउन्सिल इसवी 78 मध्ये काश्मीरमध्ये पार पडली. लक्षात आलं आता चौथी संमेलन कुठे झाली? तर आता पाहूया आपण प्रशासन व्यवस्था कशी होती पोस्ट मॉडर्न पिरियडमध्ये. तर शकोंनी सात्रप व्यवस्था सुरू केली. सत्रप, सात्रप कसं असेल तसं. यामध्ये 2 पदे होती. महाक्षत्रप आणि क्षत्रप. महाक्षत्रप म्हणजे कोण? राजा आणि क्षत्रप म्हणजे युवराज किंवा उपराजा. शक व पार्थियन राजवटी स्ट्रॅटेजॉई व सत्रप्स यांच्यामार्फत प्रशासन चालवले जात होते. आणि ग्रीक राजवटीत जिल्हाधिकारी मेरिडर, तर सैन्यप्रमुख स्ट्रॅटेजोस. ठीक आहे. वरिष्ठ अधिकारी महामात्र व रज्जुक या नावाने ओळखले जात होते. एकंदरीत ही व्यवस्था मौर्य प्रशासनाच्या धर्तीवरच होती. ओके. त्यानंतर सोशल कंडिशन पाहूया. सामाजिक स्थिती कशी होती? परकीय प्रभावामुळे भारतीय जीवनात नवीन धार्मिक, सांस्कृतिक व प्रशासकीय कल्पना दाखल झाल्या. परकीय लोक जाती व्यवस्थेत समावेश झाले. ग्रीक लोकांनी भारतीय साहित्यात यवन असे म्हटले आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. यवन असे म्हटले आहेत कुणाला? ग्रीक लोकांना. शक लोक क्षत्रिय जातीत समावेश झाले. याचाच पुढे राजपूत म्हणून विकास झाला. 9व्या किंवा 10व्या शतकात ते आपण पाहणारच आहोत. वैश्य व शूद्र वर्गाचे सामाजिक स्थान वाढले. व्यापार, कारिगिरी, कलेच्या विकासामुळे. ठीक आहे. त्यानंतर रिलिजियस कंडिशन बघितली गेली, धार्मिक स्थिती. तर वैदिक सनातन धर्म, बौद्ध धर्म व जैन धर्म हे प्रमुख धर्म होते. अनेक राजे एखाद्या धर्माचे अनुयायी असले तरी कोणताही धर्म राज्यधर्म नव्हता. ठीक आहे. एकच राज्यधर्म नव्हता. भगवतात्व म्हणजे विष्णुपूजा याचा विकास झाला. उदाहरणतः बघितलं तर ग्रीक राजदूत हेलिओडोरस याने विदिशाजवळ विष्णू पिलर उभा केला. बौद्ध धर्माचे 2 पंथ तयार झाले, महायान आणि हीनयान. जैन धर्माच्याही 2 पंथात विभाजन झालं, दिगंबर आणि श्वेतांबर. इसवी सन पहिल्या शतकात दिसतं ते. ठीक आहे. त्यानंतर व्यापार पाहूया. व्यापाराचा मोठा विस्तार विशेषतः भारत रोम यांच्यातील झाला. रोमन व्यापारी भारतातून मुख्यतः मसाले, मलमल, रत्ने, दागिने, मौल्यवान वस्तू हे सगळे करायचे आणि चीनहून काही वस्तू भारतात येऊन पुढे रोमन साम्राज्याच्या पूर्व भागात निर्यात होत होते. रोमकडून दारू, मृतभांडे, सिरॅमिक वस्तू यांची आयात ठीक आहे व्हायची आणि सातवाहन व कुशाण राजवटीत व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले. कमी झाले म्हणजे. सुमारे 6,000 रोमन सोन्याच्या नाण्यांची भारतात उत्खननात सापडलेली नोंद आहे आणि रोमन लेखक प्लिनी लक्षात ठेवा. याने लिहिलेले आहे की रोम भारताची व्यापारामुळे सोन्याविना रिकामा झाला. ओके. हे लक्षात ठेवा प्लिनीचं वाक्य. अनेक रोमन व्यापारी दक्षिण भारतात स्थायिक झाले होते, तर दक्षिण भारतीय व्यापारी रोममध्ये स्थायिक झालेले. म्हणजे तिथं पण ट्रेड झाला बघा. आता कॉइनेज नाणे व्यवस्था. रोमन सोन्याची नाणे उच्च व्यवहारासाठी वापरली जात आणि इंडोग्रीक राजा काही उत्कृष्ट सोन्याची नाणी तयार करायचे. कुशाण राजांनी मोठ्या प्रमाणात दिनार प्रकारची सोन्याची नाणी काढली. हे लक्षात ठेवा. दिनार कोणाला म्हणायचे? सोन्याच्या नाणीला. आणि कोण काढलं? कुशाण. जी पुढे गुप्त काळात प्रचलित झाली आहे. हे लक्षात ठेवा. दिनार. दैनंदिन व्यवहारांसाठी लेड, शिंच, पोटीन, तांब्याची नाणी वापरली जात आणि कुशाण राजांनी देखील तांब्याची नाणी काढली होती. चला. आर्ट अँड आर्किटेक्चर पाहूया. कला व स्थापत्य. पश्चिम आशियाशी सांस्कृतिक देवाणघेवाण झाल्यामुळे भारतीय कलेला समृद्धी प्राप्त झाली आणि ग्रीक व रोमन देवतांच्या मूर्ती भारतात विशेषतः उत्तरेकडील शहरांमध्ये आणल्या गेल्या. यामुळे गांधार स्कूल ऑफ आर्ट उदयास आली आणि ग्रीक प्रभाव असलेल्या बुद्ध मूर्ती पहिल्यांदा या काळात साकारली गेली. मथुरा स्कूल ऑफ आर्टमध्ये पूर्णतः
भारतीय शैलीत मूर्ती तयार केल्या गेल्या, विशेषतः बुद्ध व जैन तीर्थंकर मूर्ती. कुशाण काळातील भव्य हस्तकला उत्पादने सापडलेली आहेत. पूर्व मौर्य ग्रंथ दिग्ग निकाय म्हणतात किंवा दीर्घ निकाय कसंही असेल ते, मध्ये 24 व्यवसायांची नोंद आहे. तर महावस्तू उत्तर मौर्य काळातील ग्रंथ मध्ये 36 व्यवसाय नमूद आहेत. मिलिंद पनो ग्रंथात 75 कामांची नोंद असून त्यातील 60 हस्तकलांशी संबंधित आहेत. 8 प्रमुख धातुविषयक हस्तकला सोनं, चांदी, शिस्तीर्ण, तांब, पित्तळ, लोह व रत्ने हे 8 प्रमुख धातुविषयक हस्तकला आहेत आणि लोखंडी वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर उत्खननात सिद्ध आहे. झिंक, अँटीमनी व लाल आर्सेनिक यांचाही उल्लेख या काळात आढळतो. ठीक आहे, गंधार, मथुरा हे लक्षात ठेवा. त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे हे सगळं आलेलं आहे. साहित्य व भाषा, लिटरेचर अँड लँग्वेज. कुशाण काळात संस्कृत भाषेचा विकास झाला. काही महत्त्वाचे ग्रंथ पाहूया आता. बुद्धचरित, अश्वघोष, महाभाष्य, पतंजली, व्याकरण आहे हे. माध्यमिक सूत्र, नागार्जुन बौद्ध तत्वज्ञान होते हे. सुश्रुत संहिता, सुश्रुत यांनी केलं. शल्यचिकित्सक ग्रंथ म्हणजे डॉक्टर काइंड ऑफ सर्जरी वगैरे. चरक संहिता, आयुर्वेद. मिलिंद पनो, नागसेन व ग्रीक राजा मियँडर कसंही म्हणतात यांच्यातील संवाद आहे हा मिलिंद पनो. भासाची नाटके 13 नाटके आहेत आणि उदाहरणार्थ स्वप्न, वासवदत्त, रावण वध, उरुभंग. ठीक आहे. त्यानंतर मेटलर्जी, धातुकर्म. मेटलर्जी क्षेत्रात प्रगती झाली. आता बघा मेटलर्जी इथनं सुरुवात झाली. मेटलर्जी म्हणजे काय, 2 धातू मिक्स करून ते बनवायचे वेगळं. ग्रीक अभियंते कुशाण दरबारात होते. यामुळे ज्ञानाचा आदान-प्रदान झाला आणि सिंचन टाकी व धरण बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होते आणि अवशेषातून सिद्ध आहे ते. ज्यामिती म्हणजे जॉमेट्रीच्या प्रगती, बांधकाम व खगोलशास्त्रात उपयोग झाला आणि खगोलशास्त्र ॲस्ट्रॉनॉमी पण त्याच्यात पंचसिद्धांतिका ग्रंथात ग्रीक प्रभाव दिसतो. ठीक आहे. वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाली. चरक संहिता, सुश्रुत संहिता हे शल्यचिकित्सक, आयुर्वेद हे वाराणसी वैद्यकीय विद्यालय शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आता हे झालेत सगळे आपलं पोस्ट मॉडर्न पिरियड. खूप इम्पॉर्टंट आहेत. सगळे हे 4 प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. ते तुम्ही पहा, सॉल्व्ह करा, कमेंट सेक्शन करा आणि त्याचे जे उत्तरं आहेत हे सगळे टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. फर्स्ट टायमर आणि रिपीटरसाठी वेगवेगळे आहेत. दोघांमध्ये मी टाकलेले असणार. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा पण व्हिडिओ पाहून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.